लादलो पावन झालो चराचरी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदने उच्चारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील गवळणपर प्रकरणातील हा अभंग या कीर्तन सेवेच्या निमित्ताने निवडला. विठ्ठला विठ्ठला दक्षिणमुखी हनुमंतराय यांच्या पवित्र अशा काळेवाडी तीर्थक्षेत्रामधून ब्रह्मलीन सद्गुरू माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ जे हनुमान युवा प्रतिष्ठान काळेवाडी आणि परिसरातील भाविक भक्त पंचक्रोशीतून आलेले भाविक वारकरी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून गेली 4 वर्षापासून हा आपला पायदिंडी सोहळा रेडेश्वर समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी आणि श्री क्षेत्र काळेवाडी देसवडे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ते श्री क्षेत्र आळे हा असणारा पायदिंडी सोहळ्याचा प्रवास या ठिकाणी आपण पवित्र अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. ही जी भूमी आहे ही ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये वेद बोलवलेल्या रेडेश्वरांची समाधी असलेली ही भूमी आहे. आणि आपल्या वाडीमधून छोटीशी वाडी पण दिंडी सोहळा अगदी भव्य दिव्य अशा प्रकारच्या या ठिकाणी आपण आणीत असतो. खऱ्या अर्थाने सर्वांचं सहकार्य म्हणून तर हा एवढा मोठा दिंडी सोहळा होत असतो. कार्यकर्ते मंडळी नियोजन करणारे अतिशय सुंदर असं नियोजन माईक सिस्टीम आता सुंदरच आहे पण लाईट नाही त्याला त्यांचा नाईलाज आहे. पण या ठिकाणी मंडप माईक सिस्टीम सुंदर होती आणि स्वयंपाक करणाऱ्या महिला भगिनी यांचंही सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण जरी भजन करत असलो पण नंतर आपल्याला भोजनाची गरज आहे. भजनी किती मोठा असला पण भोजनाची गरज आहे आणि भोजनाचं काम त्या स्वयंपाक करतायत. खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देणं गरजेचं आहे. तरुण मंडळ या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय हिरिरीने सहभाग घेणारे तरुण मंडळ आहे आणि वयोवृद्ध असणारी माणसं मार्गदर्शन करतायत हेही महत्वाचं आहे. या दोन्हींचा मेळ बसला की मग पारमार्थिक कार्य पुढे चालत असतं. आता आवाज माईकचा नसल्यामुळे तुमच्या कुठपर्यंत येईल मला सांगता यायचं नाहीये पण समजावून घ्या. थोडस पुढे येऊन बसा आणि गप्पा मारणारी माणसं थोडं सहकार्य करा. माईक असल्यानंतर मग हरकत नाही पण आता तुम्ही बोलू नका काही नाहीतर मग आमचा खेळ होऊन जाईल. हे दिंडी सोहळ्याचं काल्याचं कीर्तन आहे, सांगतेचं कीर्तन आहे आणि आपल्या गावातील कीर्तनकार या नात्याने या ठिकाणी काल्याचं कीर्तन या ठिकाणी होत असताना एक जबाबदारीपूर्वक या ठिकाणी कीर्तन करणं गरजेचं असतं. इतर कीर्तन थोडी वेगळी असतात आणि प्रासंगिक कीर्तन हे वेगळं असतं. याच्यामध्ये वक्ता विषयाला बांधलेला असतो. जसं समजा एखादी जयंतीचं कीर्तन असतं, पुण्यतिथीचं कीर्तन असतं, काल्याचं कीर्तन असतं. याच्यामध्ये वक्त्याला विशेष करून इतर बोलता येत नाही त्या दृष्टीनं काल्याचं कीर्तन आहे. काले आपण बऱ्याच वेळा ऐकलेले आहेत सप्तामध्ये. जवळजवळ आपल्या सप्त्याला एक 3 तप पूर्ण होऊन 4थ्या तपाकडे आपण जातो. म्हणजे आपण बरेचसे काल्याची कीर्तन ऐकलेली आहेत. पण हे काल्याचं कीर्तन म्हणजे धावतं असतं. हे सप्ताहासारखं विस्तृत प्रमाणात काल्याचं कीर्तन करता येत नाही. याचं कारण असतं
की सगळं आवरून आपण घरी जाण्याच्या तयारीत असल्यामुळं हे कीर्तन एक धावतं करायचं असतं. कारण आपण 2-3 दिवस कामधंदा सोडून प्रपंच सोडून देवा करता आलेलो असतो आणि आपण सर्व संसारिक असल्यामुळं जितका आपल्याला वेळ देणं शक्य आहे तेवढा आपण दिलाय. पण आता आपल्याला सर्वांना घरी जायची ओढ लागल्यामुळं जास्त वेळ कीर्तन करणं काही योग्य ठरत नाही आणि त्यात माईक सिस्टीम नसल्यामुळं कीर्तन करायला पाहिजे एवढा उत्साह नाही. पण आपण गावातीलच कीर्तन करायला नात्याने ॲडजस्टमेंट करणं आपलं काम आहे. म्हणून या ठिकाणी काल्याचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन, विठाला विठाला त्याचप्रमाणे कीर्तनावर ज्याच्यावरती अवलंबून आहे ते मृदंग वादक आमचे हरिभक्ती पारायण पारमार्थिक स्नेही नवनाथजी महाराज ढेंबरे आपल्या परिसरातीलच कीर्तनकार आहेत, मृदंग वादक आहेत. या ठिकाणी मृदंगाची साथ करण्याकरता ते उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या वाडीतील गणेश महाराज तोडकर, गोविंद महाराज आवटी, बिरेवाडीचे आमचे सोपान काका ढेंबरे, पोखरी येथील हरिभक्तीपारायण बाबाजी महाराज खैरे, विनोद महाराज शिंदे आपल्या गावातीलच एक युवा नेतृत्व कीर्तनकार आहेत. आमचे भानदास महाराज भजनी मंडळातील एक चांगल्या प्रकारे भजन करणारे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील वयोवृद्ध परमार्थिक व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मिस्त्री, त्याचप्रमाणे आमचे गागरे महाराज, श्यामकांत महाराज आणि पाय दिंडी सोहळ्यामध्ये जे सारखं भजन म्हणत आलेत जनाबाई महाराज आणि त्याचप्रमाणे सिंधुताई महाराज, आमचे विनेकरी संतोष महाराज, त्याचप्रमाणे तुळशीवाल्या आमच्या माता भगिनी आणि तुम्ही कीर्तन ऐकण्याकरता बसलेले श्रोते सज्जन, नियोजन करणारी मंडळी आणि विशेष करून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या दिंडी सोहळ्याकरता ज्यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध होते त्या आजी या ठिकाणी आपल्यात हयात नाहीये, पण त्यांच्या पारमार्थिक श्रद्धेमुळे ही एवढी मोठी चांगल्या पद्धतीची जागा आपल्याला उपलब्ध होते आणि एवढी श्रद्धेची ही मंडळी आहेत. एक तर या ठिकाणी घास होता पण ते म्हटले काय घास व्हायचं ते होऊ द्या, पण दिंडी या ठिकाणी तुमची उतरली पाहिजे. म्हणजे एवढे श्रद्धेची ही मंडळी आहे. नाव काय त्यांचं? गाढवे गाढवे पाटील. आजींचं नाव मला वाटतं यमुना आजी गाढवे आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी त्यांच्या सुनबाई हे सर्वजण परमार्थाला अगदी श्रद्धेने या ठिकाणी ते उपस्थित असतात. दिंडी सोहळ्याकरता अतिशय त्यांचं योगदान आहे, म्हणून त्यांनाही या निमित्ताने धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी जी कीर्तन सेवा आहे आपली थोड्या वेळाची काल्याचं कीर्तन आहे, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मिळते. तीर्थक्षेत्रावरती आपला दक्षिणमुखी जे हनुमान पायी दिंडी सोहळा, एवढ्या उन्हाचं सुद्धा आपण मोठ्या संख्येने पायी चालतात. आता नियोजनात आमच्याकडून थोडंफार काही कमतरता राहत असेल तर तुम्ही जुने जाणते पारमार्थिक आहात, सांगायला हरकत नाही. कारण नवीन माणसं थोडं नियोजनात इकडं तिकडं होऊ शकतं. तर तुम्ही सांगितल्यानंतर तुमच्या सूचनांचा जरूर विचार करून होता होईल थोडा बदल करत चाललोय आपण 4 वर्षामध्ये आणि अजून सुद्धा बदल करण्याची मानसिकता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, हरकत नाही. सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आनंददायी असा दिंडी सोहळा आपला होतो. मुळात आपला सप्ताह, आपली दिंडी याच्याकरता आपण सर्वजण झटून राहतो आणि राहणं गरजेचं आहे. कारण हे आपल्या गावातील जे उत्सव असतात ते आपण वाढवायचे असतात. उदाहरणार्थ जी देवस्थानं असतात मोठाली, ती देवस्थानं उगीच मोठाली होत नसतात. त्या गावातील कार्यकर्त्यांनी वेळ दिलेला असतो, त्याकरता वेळ दिलेला असल्यामुळं ती देवस्थानं पुढे येतात. तसं आपलंही जागृत देवस्थान आहे दक्षिणमुखी हनुमान. दक्षिणमुखी हनुमंतरायांची मंदिरं कमी प्रमाणात आहे, नाही असं नाही,